नमस्कार. कधी विचार केलाय का की आपल्या घरातल्या खुर्चीला, टेबलाला किंवा एखाद्या जुन्या पुस्तकाला भावना असू शकतात? चला, आज आपण वस्तू नावाच्या एका सुंदर कवितेतून या गूढ प्रश्नाचा शोध घेऊया. तर मग प्रश्न हाच आहे की आपल्या आजूबाजूच्या निर्जीव वस्तूंना खरंच भावना असतात का? ऐकायला थोडं विचित्र वाटेल नाही का? पण कवी म्हणतात की ह्या प्रश्नातच ना एक खूप मोठं रहस्य दडलंय. चला बघूया काय आहे ते. चला तर मग या विलक्षण तत्वज्ञानापासूनच सुरुवात करूया. आपला पहिला प्रश्न, वस्तूंना मन असतं का? बघूया कवी आपल्याला याबद्दल काय सांगू पाहतायत. बघा, कवी काय म्हणतात, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. किती सुंदर कल्पना आहे ही. म्हणजे कवी असं म्हणतायत की कदाचित वस्तूंना खरंखुरं मन नसेलही, पण तरीही जर आपण त्यांच्याशी प्रेमानं वागलो, जसं काही त्यांना मन आहे, तर त्या वस्तू अक्षरशः सुखावतात. हा फक्त वस्तू वापरण्याचा विषय नाहीये, तर त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडण्याचा विचार आहे. याचाच अर्थ काय, तर कवी आपल्याला सांगतायत की निर्जीव वस्तूंना सुद्धा सहानुभूतीनं वागवा, जसं काही त्या जिवंत आहेत. आणि ही फक्त एक साधी सूचना नाहीये, तर आपल्या वस्तूंना पाहण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला लावणारं हे खूप मोठं आव्हान आहे. आणि गंमत अशी आहे की हा इतका गहन विचार कुठून आलाय माहितीये? कवी द.भा. धामणकरकर यांच्या वस्तू नावाच्या कवितेतून. आणि ही कविता चक्क आपल्या 10वीच्या पाठ्यपुस्तकात आहे. म्हणजे विचार करा, ही संवेदनशील कल्पना आपल्या शिक्षण व्यवस्थेत किती खोलवर रुजलेली आहे. बरं, हे तत्वज्ञान तर छान आहे, पण ते प्रत्यक्षात कसं आणायचं? आणि इथेच आपण येतो आपल्या दुसऱ्या भागाकडे, वस्तूंना बरोबरीचा मान आणि त्यांच्या हक्काची जागा कशी द्यायची. कवी म्हणतात की वस्तू आपले सेवक असतात. म्हणजे त्या आपली सेवा करतात, आपली कामं करतात. पण त्याचवेळी ते खूप महत्त्वाचा विचार मांडतात की जरी त्या सेवक असल्या तरी त्यांना बरोबरीचा मान द्या. त्यांना नोकर समजू नका, तर एका सजीवाप्रमाणे सन्मान द्या. हा दृष्टिकोन बदलणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. पण मग हा आदर द्यायचा तरी कसा? सोप्पा आहे. कवी आपल्याला 3 साध्या गोष्टी सांगतात. 1. त्यांना बरोबरीचा दर्जा द्या. 2. त्यांच्या हक्काच्या जागेची हमी द्या. आणि 3. त्यांना नेहमी स्वच्छ हातांनी हाताळा. बघा, किती सोप्या कृती आहेत या. आणि याच कृतींमधून आपण वस्तूंबद्दलचा आदर दाखवू शकतो. आणि हे किती सुंदर शब्दात मांडले बघा. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून तनिष्का सत न होण्याची हमी द्या. म्हणजे वस्तूंना काही स्वतःची खोली किंवा बंगला नकोय. त्यांना काय हवंय? फक्त एक हमी, की त्यांची जी हक्काची जागा आहे तिथून त्यांना हलवलं जाणार नाही. त्यांची ती प्रेमाची जागा कायम राहील, फक्त एवढंच आश्वासन त्यांना हवंय. आता आपण येऊया या कवितेच्या अगदी हृदयाशी. आपला तिसरा विभाग, आपला स्नेह जिवंत ठेवतात. इथे आपण बघणार आहोत की वस्तू कशा आपल्या आठवणी आणि आपलं प्रेम जपून ठेवतात. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, वस्तू म्हणजे केवळ निर्जीव गोष्टी नाहीत. त्या आपलं प्रेम, आपल्या आठवणी जपून ठेवणाऱ्या खऱ्या अर्थाने संरक्षक आहेत. जणू काही आठवणींचे खजिनेच. अगदी बरोबर. जसं कवी म्हणतात, त्याच तजवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. याचा अर्थ खूप खोल आहे नाही का? भविष्यात जेव्हा कदाचित आपली माणसं आपल्यासोबत नसतील, तेव्हा याच वस्तू त्यांच्या आठवणी, त्यांचं प्रेम म्हणजेच तो स्नेह जिवंत ठेवतात. आणि हे आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत घडतं, नाही का? जरा विचार करा. आजीचा तो जुना चष्मा, किंवा आपलं लहानपणीचे एखादं लाडकं खेळणं, किंवा घरातली ती जुनी आरामखुर्ची. या वस्तूंना पाहिलं की लगेच त्या व्यक्तींची, त्या काळाची आठवण येते. खरं तर त्या वस्तू आपल्या वैयक्तिक इतिहासाचं आणि प्रेमाचं जिवंत प्रतीक बनून जातात. आणि आता आपण पोहोचलो आहोत कवितेच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या टप्प्यावर. आपला चौथा विभाग, कृतज्ञतापूर्ण शेवटचा निरोप. म्हणजे वस्तूंच्या आयुष्याचा शेवट कसा असावा याबद्दल कवी काय सांगतायत ते पाहूया. बघा, माणसांप्रमाणेच वस्तूंनाही एक जीवनचक्र असतं. ते आपल्या घरात येतात, आपण त्यांची काळजी घेतो, ते आपल्या आठवणी जपतात आणि अखेरीस त्यांचं आयुष्य संपतं. कवी म्हणतात की हा जो शेवटचा टप्पा आहे ना, तो सुद्धा तितक्याच सन्मानाने हाताळला पाहिजे. कवी इथे एक खूप सुंदर शब्द वापरतात, कृतज्ञतापूर्ण निरोप. याचा साधा सरळ अर्थ आहे एक आदरपूर्वक निरोप. म्हणजे जेव्हा एखादी वस्तू जुनी होते, तिचं आयुष्य संपतं, तेव्हा तिला कचरा म्हणून फेकून देऊ नका. उलट तिनं जी इतकी वर्ष आपली सेवा केली त्याबद्दल तिचे आभार माना आणि तिला सन्मानानं निरोप द्या. हा तिचा हक्क आहे. आणि कवितेचा जो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे तो याच ओळी दडलाय. तेव्हा कृतज्ञता पुरवण्या त्या निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. म्हणजे वस्तूंना हा आदरपूर्वक निरोप मिळवण्याचा जो हक्क आहे
तो आपण जपलाच पाहिजे. तर मग ह्या कवितेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? हेच की वस्तूंना फक्त त्यांच्या वापरापुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्याशी एक भावनिक नातं जोडावं. आणि जाता जाता एक छोटासा विचार. आज आपल्या घरात अशी कोणती जुनी वस्तू आहे जिला क्षणभर थांबून धन्यवाद म्हणावंसं वाटतंय?